नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना नमस्कार. 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आता आपण कोविडचा सामना करतोय. दुसरी लाट ओसरायला तसं बराच कालावधी गेला. थिक टेलनुसार जे आपल्याकडे म्हणलं जातं त्यानुसार पेशंटची संख्या होती ती अगदी कमी व्हायला बराचसा कालावधी गेला, परंतु सप्टेंबरपर्यंत आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने दुसरी लाट ओसरलेली होती. त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती असं चित्र निर्माण झालं होतं की आता बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला आहे. शहरापुरतं बोलायचं झालं तर दररोज जे पॉझिटिव्ह पेशंट येतात त्याची संख्या ही 15-20 पर्यंत आली होती आणि कन्सिस्टंटली मागचे 2 महिने आपण म्हणू शकतो की ती पेशंटची संख्या कमी होती. तिसऱ्या लाटेची भीती सर्वांच्याच डोक्यामध्ये होती, पण थोडंफार असंही चित्र निर्माण झालं होतं, एक विशफुल थिंकिंग असते त्याच्यानुसार असं चित्र निर्माण झालं होतं की तिसरी लाट येणार किंवा नाही येणार. काही ठिकाणी आता काही लोकांनी तर असा आत्मविश्वास व्यक्त करायला सुरू केलं होतं की आता कोविड सर संपलेला आहे, तिसरी लाट तर येणार नाही. तिसऱ्या लाटेबद्दल जे बोललं जातं ती मीडियाची हाईप आहे वगैरे. मात्र वस्तुस्थिती जी आहे ती विपरीत आहे. आज एवढ्या दिवसांनंतर आपल्या सर्वांशी संवाद करण्याचं सर्वात महत्वाचं कारण सध्याची कोविडची परिस्थिती बदललेली आहे याची आपण नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा ट्रेंड आहे, इट इज नॉट अ ॲब्रेशन. हा ट्रेंड जो आहे तो ट्रेंड लवकर सेटल होईल अशी चिन्ह दिसत नाही. काय झालंय आता मागच्या काही दिवसांमध्ये? 15 दिवसांपासून साधारणतः शहरामध्ये पेशंटची वाढ होताना आपल्याला दिसून आली. एक चांगली बाब अशी आहे की आपलं टेस्टिंग फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे ॲज अ पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन नवी मुंबई शहरामध्ये जे टेस्टिंग होतं दॅट इज हायेस्ट इन द स्टेट. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केल्याचा बेनिफिट आपल्याला असा आहे की ऍक्च्युअली किती लोक पॉझिटिव्ह आहेत ते लवकरात लवकर कळणं हे आपल्याकडे पॉसिबल होतं. दुसरी चांगली बाजू जी आहे टेस्टिंगच्या बाबतीमध्ये ती ओव्हरऑल टेस्टिंगमध्ये शेअर ऑफ आरटीपीसीआर. आपल्या स्वतःची आरटीपीसीआरची लॅब ज्याची आपण रिसेंटली कॅपॅसिटी वाढवली, रादर टप्प्याटप्प्याने वाढवत गेलो. आपण 4 ऑगस्ट 2020 ला लॅब सुरू केली 1000 कॅपॅसिटीने, जी लॅब आज 5500 कॅपॅसिटीपर्यंत पोहोचलेली आहे. 24 तासामध्ये 5500 टेस्ट आपण करू शकतो. अँड दॅट इज द रिझन आज आपल्याला आरटीपीसीआरची संख्या वाढल्यामुळे पॉझिटिव्हिटी अनअर्थ करणं, बिकॉज एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. फॉर एनी एसिम्प्टोमॅटिक पर्सन अँटीजनमध्ये फॉल्स निगेटिव्हचे चान्सेस कधीही जास्त असतात. आरटीपीसीआरमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला समजू शकतं ती व्यक्ती पॉझिटिव्ह आहे का नाही. या वस्तुस्थितीचा विचार केला तर आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून टेस्टिंग फार चांगलं होतं. आणि त्यानंतर आज जी नंबर ऑफ पॉझिटिव्हची मागच्या 5-6 दिवसांपासून संख्या वाढलेली दिसते ती वाढत वाढत 20-30 पासून 50, 60, 70, 80 करत आज आपण अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा 100चा आकडा क्रॉस केला. म्हणजे पहिल्यांदा आज आपल्याकडे 100 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह येऊ शकतील अशी परिस्थिती आहे. आणि याला ट्रेंड म्हणण्याचं कारण काय? इट इज नॉट अन ॲब्रेशन. हा जो मी शब्द वापरला हे म्हणण्याचं कारण काय ते समजून घेणं गरजेचं आहे. सध्या जगभरात काय होतं ते आपण बघूयात. डेल्टा हा जो व्हेरियंट आला होता कोविडचा त्याच्या माध्यमातून दुसरी लाट भारतामध्ये आली आणि फार वाईट अनुभव सर्वांना आला. त्या लाटेच्या मध्ये धुमाकूळ घातला त्याने. फॉर्च्युनेटली ती ओसरली, त्यातून आपण बाहेर पडलो. नॉर्मलसीला आपण जातोय न जातोय तोपर्यंत साऊथ आफ्रिका आणि इतर काही देशांमध्ये अजून एक नवीन व्हेरियंट सापडला ज्याला ओमायक्रॉन असं नाव देण्यात आलं. त्या ओमायक्रॉनची चर्चा सुरू झाली. आता विशफुल थिंकिंग अशी असते की ओमायक्रॉन एका बाजूला आला त्यावेळी थोड्याफार अशा बातम्या यायला सुरू झाल्या की ओमायक्रॉन तर ठीक आहे नवीन व्हेरियंट आहे, परंतु त्याचं सिव्हिरिटी फार जास्त नाही आहे, हॉस्पिटलायझेशन कमी आहे. सिव्हिरिटी जास्त आहे का नाही, हॉस्पिटलायझेशन कमी आहे का नाही, लेट एक्सपर्ट्स हँडल दॅट इश्यू. वी ऑल नीड टू अप्रिशिएट दॅट वी आर नॉट एक्सपर्ट्स. आपण एकच गोष्ट करू शकतो की आपल्याला प्रिकॉशन ज्या घ्यायच्यात त्या आपण घेऊ शकतोय का, आपण घेतोय का, ही बाब फार महत्वाची आहे. थोडं टेक्निकल अँगलने जर बघायचं झालं, जर ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे याचा मुळं सिव्हिरिटी जी आहे ती डेल्टा व्हेरियंट पेक्षा अगदी निम्मी आहे, निम्मी सोडा अगदी 1/4 25% आहे असं जर गृहीत धरलं तर त्याच वेळी ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ओमायक्रॉनचा स्प्रेड होण्याचे चान्सेस जे आहेत ते डेल्टापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. आणि त्यामुळं
जरी त्याच्यामध्ये सिव्हिरिटी हॉस्पिटलायझेशन फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट कमी असं आपण गृहीत धरलं तरी ही शक्यता कृपया आपण इग्नोर नको करायला की जर ओमायक्रॉनचा स्प्रेड जास्त झाला, जास्त लोक पॉझिटिव्ह झाले तर ऍब्सोल्यूट नंबरमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि क्रिटिकल पेशंटची संख्या सुद्धा वाढू शकते. त्यामुळे दक्ष राहणं अत्यंत आवश्यक. घाबरून जायचं कारण नाही, मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नको. आतापर्यंत कोविडमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते मॅक्झिमम आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्समुळे, इग्नोरन्समुळे झालेलं आहे. आता इग्नोरन्सचा टाइम नाही. आता असं मला नाही वाटत की जगभरात एकही व्यक्ती असेल ज्याने कोविड हा शब्द ऐकलेला नाही किंवा त्याला कोविडसाठी काय प्रोटोकॉल फॉलो करायचा हे माहिती नाही. इग्नोरन्स राहिलेलं नाही आता. नाउ व्हेरेवर वी सी पीपल नॉट फॉलोइंग प्रोटोकॉल, दॅट इज शिअरली बिकॉज ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स, की मला काय होत नाही, कोविड संपलेला आहे. यु नो, ओमायक्रॉन बद्दल आय वॉज हॅव्हिंग अ डिस्कशन विथ समबडी, दॅट पर्सन वॉज सेइंग इव्हन ओमायक्रॉन इज अ मीडिया हायप. इट इज नॉट अ मीडिया हायप, दॅट इज अ रियालिटी. आज जगभरातला ट्रेंड जर बघितला आपण तर एका बाजूला युरोप, त्याच्यामध्ये UK, फ्रान्स याच्यासारखे देश आहेत ज्या ठिकाणी अनप्रेसिडेंटेड लाट आलेली आहे, फार मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आहे. फॉर्च्युनेटली डेथची संख्या कमी आहे. मात्र त्याच्या विरुद्ध रशियासारखा देश ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हची संख्या पण जास्त आहे आणि डेथची संख्या पण जास्त आहे. द डिफरन्स इज व्हॅक्सिनेशन. UK मध्ये, युरोपमध्ये, युरोपमधल्या बाकी देशांमध्ये व्हॅक्सिनेशनचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुसरी वस्तुस्थिती की त्या ठिकाणी डेथ पण पहिल्यापेक्षा कमी आहेत. टू अ लार्जेस्ट एक्सटेंट दॅट शोज दॅट व्हॅक्सिनेशन वर्क्स. टेक एन एक्झाम्पल ऑफ USA. अमेरिकेमध्ये सुद्धा जरी व्हॅक्सिनेशन इतर अनेक देशांपेक्षा जास्त असलं तर देर इज अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ पॉप्युलेशन, अमेरिका इज अ इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी, दे डोंट बिलीव्ह इन मेनी थिंग्स, सो मेनी पीपल चूज नॉट टू गेट व्हॅक्सिनेटेड. त्या ठिकाणच्या डेथचं प्रमाण जे आहे ते इतर अनेक देशांपेक्षा आपल्याला जास्त असलेलं दिसून येईल. या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला तर आपण दोन गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. एक आहे व्हॅक्सिनेशन आणि दुसरा आहे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. व्हॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये नवी मुंबई शहरामध्ये आतापर्यंत झालेला परफॉर्मन्स आहे, आपण बऱ्यापैकी ग्राउंड कव्हर केलेला आहे. पहिला डोस आपला ऑलमोस्ट युनिव्हर्सल स्टेज पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. स्टील देअर माइट बी फ्यू पीपल हु हॅव चोजन नॉट टू गेट व्हॅक्सिनेटेड. दॅट इज व्हेरी रिस्की, दॅट इज टोटली अनकॉल फॉर. I urge everybody to go to the nearest center and get yourself vaccinated as early as possible. दुसरा डोस आपला 86% आतापर्यंत पूर्ण झालेला आहे, विच इज अगेन व्हेरी गुड. मात्र त्यात सुद्धा ज्यांचा दुसरा डोस एलिजिबल झाला परंतु काही कारणामुळे त्यांनी घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर व्हॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. आता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जो आपल्याला प्रिकॉशनरी डोस घ्यायचा आहे, तिसरा डोस म्हणतो आपण त्याला, तो अनाऊन्स केला. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज इंट्रोड्यूस केलेले आहेत, हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर. त्याचबरोबर 60+ जे कोमॉर्बिड व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपल्याला तो डोस उपलब्ध करून द्यायचा आहे. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या आता प्रिकॉशनरी डोसच्या इंट्रोड्यूस झालेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर लहान मुलांसाठीचा आतापर्यंत डोस आपल्याकडे नव्हता. फॉर्च्युनेटली 15 ते 18 वर्ष वयोगटातली जी कॅटेगरी आहे ती पण आता ओपन झालेली आहे. आपण 3 जानेवारीपासून त्याचेही डोसेस सुरू करतोय. महानगरपालिकेने फार मोठ्या प्रमाणावरती व्हॅक्सिनेशनचा स्पीड चांगला राहावा यासाठी तयारी केलेली आहे. वी नीड टू अंडरटेक अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी ऑफ व्हॅक्सिनेशन. ॲज आय मेन्शन, देर आर ओनली 2 थिंग्स विच आर इन अवर कंट्रोल. One, vaccination, the other, COVID appropriate behavior. As far as vaccination is concerned, corporation will not leave any stone unturned to ensure all eligible population will get vaccinated as early as possible. You know, urgency is trick. तुम्ही जेवढ्या लवकर त्यांना वॅक्सिनेट करून घ्याल तेवढ्या लवकर आपल्याला पुढचा जो पॉसिबल प्रादुर्भाव आहे तो रोखण्यापासून मदत होणार. आणि त्यामुळे जे आता प्रिकॉशनरी डोससाठी एलिजिबल होणारे लोक आहेत किंवा 15 ते 18 पॉप्युलेशन मधली जी मुलं आहेत, the moment vaccination start, we will ensure that so many teams are put in place, vaccination centers are increased in such a large number that crowd is limited at every center. याच्या उपर जाऊन सोसायट्यांमध्ये जाऊन व्हॅक्सिनेशन करणं, रेल्वे स्टेशनवरती व्हॅक्सिनेशन करणं, मार्केट एरियामध्ये व्हॅक्सिनेशन करणं, देर इजंट अ थिंग वी आर नॉट डुईंग. त्यामुळे आता अशी परिस्थिती की एलिजिबल पॉप्युलेशनमध्ये एखादी व्यक्ती एलिजिबल आहे परंतु व्हॅक्सिन घ्यायला येत नाही, आम्ही त्या घरी जाऊन वी अर्ज देम अँड वी कन्व्हिन्स देम अँड वी ट्राय टू व्हॅक्सिनेट देम. अशा पद्धतीने व्हॅक्सिनेशन चालू आहे. व्हॅक्सिनची हेजिटन्सी आपल्याला फार मारक ठरू शकते. आपण आपल्या एकट्याचं नाही, आपण सर्वांचं आयुष्य आपल्या आजूबाजूच्या लोकांचं धोक्यात घालतो, याची कृपया जाणीव ठेवा. व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एम्पिरिकल डेटा जर बघितला, यु नो, इनिशियली आय मेन्शन दॅट वी आर नो एक्सपर्ट्स. आपण फक्त एम्पिरिकल डेटाच्या आधारावरती कन्क्लुजन काढू शकतो. एम्पिरिकल डेटा जर बघितला
तर दिसून येत आहे की व्हॅक्सिनेटेड पॉप्युलेशनमध्ये सिव्हिरिटी आणि हॉस्पिटलायझेशन फार कमी. अँड दॅट्स वाय व्हॅक्सिनेशन नीड टू बी डन as early as possible. Second, most importantly, COVID appropriate behavior. Vaccinated or not, mask is compulsory. Mask is necessary. Rather, it is mandatory. कंपल्सरीच्या आधारावरती जर बोलायला झालं, आज मार्केटमध्ये काय चालू आहे ते आपण पाहतो की लोक कशा पद्धतीने बिहेव करतात. लोकांना कल्पना नाही असं नाही ना, मास्क तर घातला पाहिजे, बट हे जी मास्कचे एटिकेट आहेत की वेन इन पब्लिक प्लेस यू शुड ऑलवेज वेअर युअर मास्क. Any situation, any circumstance, you should never take it off. You should not touch your mask. You should not touch your face. There are so many things which we all know, but we choose not to follow. हे आपल्या सगळ्याला घातक ठरू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं आपल्याला आता जेवढं महत्वाचं आहे तेवढं यापूर्वी कधीच नसेल. अनेक एक्सपर्ट लोक म्हणतात की कोविड माइट एंड इन 2022. फ्यू पीपल से 23. नोबडी नोज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आत्ताचा फक्त आपण वर्तमान काळ बघितला तर आता आपल्याला धोका आहे 31 डिसेंबरचा. आता 31 डिसेंबरच्या साठी ज्या पद्धतीने लोक घराबाहेर पडतायत, ज्या पद्धतीने पार्ट्या होत आहेत, ज्या पद्धतीने सेलिब्रेशन होत आहेत, celebration is something which is not necessary. I understand many people livelihood depends on that, and that is the reason economy is opened up. That is the reason not many restrictions are being put now. But then we need to, we should be aware where to stop. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जगभरातले ट्रेंड्स आपण पाहतोय त्यावेळी सेलिब्रेशन करावं, पण ते करताना कुठेतरी भान ठेवावं की धोका अजून आहे. ही बाब अनेकदा आपण बोललेलो आहे. मागचे 1.5 वर्ष हीच बाब वारंवार बोलली जाते, बट समहाऊ वी चूज टू इग्नोर इट, विच इज गोइंग टू बी व्हेरी रिस्की. माझी अपेक्षा आहे की 31 डिसेंबर आता येत आहे. नवीन वर्षामध्ये सगळ्यांची अपेक्षा, 21ला आपण हेच बोललो होतो, 22ला पण तेच बोलतोय. लेट अस होप की 23 पर्यंत आपल्याला हे बोलण्याची गरज पडायला नको. नवीन वर्ष सेलिब्रेट करा, पण याचं भान ठेवून करा की थर्ड वेव्ह इज जस्ट राउंड द कॉर्नर अँड इट इज ओनली वेटिंग फॉर अ ट्रिगर. दॅट ट्रिगर शुड नॉट बी 31 डिसेंबर. शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण नवीन वर्षाला एक नव्या भावनेनं सामोरं जाऊ, या अपेक्षेनं सामोरं जाऊ की कोविडमधनं मुक्तता देणारं हे नवीन वर्ष असेल. मात्र ते करण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे, ती करण्याची किल्ली सुद्धा आपल्या हातात आहे. आपण जर जबाबदारीने वर्तणूक केली तर मला विश्वास आहे की नवीन वर्षावरती या संकटावरती आपण नक्कीच